गडचिरोलीमधील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना मिळणार रोजगार। सुरजागडमधील लॉयल मेटल कंपनीमध्ये रोजगार मिळणार। केंद्राच्या नियमानुसार 23,000पासून वेतनाची सुरुवात होणार। लॉयड मेटलचे एमडी बी प्रभाकरण यांची माहिती। नक्षलवाद्यांनी मूळ प्रवाहामध्ये आल्यावर आरपीआय पक्षामध्ये यायला हरकत नाही। नक्षलवाद्यांनी मूळ प्रवाहात आल्यावर निवडणूकही लढली पाहिजे, रामदास आठवलेंचं वक्तव्य। ठाणे माजी उपायुक्त शंकर पाटोळेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। ठाणे न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर पाटोळेंची उच्च न्यायालयामध्ये धाव। लाच घेतल्याप्रकरणी शंकर पाटोळेसह तिघांना अटक। सलमान खानचे वडील सलीम खान यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। सलीम खान आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा। रत्नागिरीमध्ये दाऊदशी संबंधित जमिनींचा सरकारी लिलाव जाहीर। मुमके गावातील दाऊदची शेतजमीन पुन्हा एकदा लिलावात। मालमत्ता सफेमा कायद्याअंतर्गत जप्त। 4 मालमत्तांचा लिलाव येत्या 4 नोव्हेंबरला होणार। दिवाळीनिमित्त मुंबईचा डबेवाला सुट्टीवर जाणार। 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान डबेवाल्याची सेवा बंद। ग्राहकांना नोंद घेण्याचं आवाहन। दिवाळीनिमित्त मुंबईमध्ये खरेदीची लगबग। दादर स्टेशन बाहेर दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी, तर क्रॉफर्ड मार्केट परिसर सुद्धा गजबजलं। मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। दिवाळीला काही दिवस उरलेले असताना दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक सकाळपासून बाजारामध्ये दाखल। पुण्यामध्ये दिवाळी खरेदीसाठी पुणेकरांची झुंबड। बाजारपेठा हाऊसफुल झाल्यानं मध्यवर्ती भागामध्ये वाहतुकीचा खोळंबा। ऐन दिवाळीमध्ये रेशनधारकांना गव्हाच्या ऐवजी ज्वारीचं वाटप। मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील प्रकार। पोळीऐवजी भाकरीवर दिवाळी साजरी करण्याची गोरगरिबांवर वेळ। मुंबई नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील 864 कुटुंबांचा दिवाळीनंतर नव्या घरामध्ये गृहप्रवेश। पहिल्या टप्प्यामधील 8 इमारतींपैकी 5 इमारतींचं काम पूर्ण। इमारतीची ओसी मिळताच रहिवाशांना घराचा ताबा दिला जाणार। मुंबई पालिकेला मुकुंद निवासी प्रकल्पातील बिल्डरांकडून मिळालेल्या 426 घरांसाठी दिवाळीमध्ये लॉटरी निघणार। यासाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार।